आता कराड सांगलीला उपचारासाठी जाण्याची गरज नाही. हे सर्व मिळणार एकाच छताखाली धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल खरसुंडीमध्ये. 25 वर्षे विश्वासपूर्ण सेवेचे एकमेव ठिकाण. हॉस्पिटलमध्ये उपलब्ध सुविधा, अद्ययावत ऑपरेशन थिएटर, प्रसूती कक्ष, नॉर्मल डिलिव्हरी, ECG सेंटर, स्त्रीरोग चिकित्सा उपचार, फॅमिली प्लॅनिंग ऑपरेशन, वंध्यत्व उपचार व मार्गदर्शन, डिजिटल एक्स-रे, रक्तातील साखर तपासणी मशीन, लहान मुलांचे लसीकरण, नेब्युलायझर मशीन, मेडिकल व ॲम्ब्युलन्सची सोय, पॅथॉलॉजी लॅबोरेटरी सोय, स्पेशालिस्ट डॉक्टर्स, अनुभवी नर्स, ब्रदर्स व स्टाफ. आमचा पत्ता खरसुंडी, भिवघाट रोड, खरसुंडी. नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. उद्धव ठाकरे यांची साथ सोडलेल्या 6 खासदारांनी अखेर दिल्लीत लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांना भेटून आपण स्वतंत्र गट स्थापन करत असल्याचं पत्र दिलंय. लोकसभा अध्यक्षांनी या स्वतंत्र गटाला मंजुरी दिली असून बंडखोर खासदारांच्या स्वतंत्र गटाच्या स्थापनेची प्रक्रिया दिल्लीत पूर्ण झाली. त्यानंतर हा गट एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत विलीन होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. काल रात्रीपासून ठाकरे गटाचे फुटीर खासदार एक एक करून दिल्लीत दाखल व्हायला सुरुवात झाली होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील काल रात्री दिल्लीत दाखल झाले होते. यानंतर ठाकरे गटाच्या बंडखोर खासदारांना अज्ञात स्थळी ठेवण्यात आलं होतं. काही वेळापूर्वीच या 6 बंडखोर खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांची भेट घेऊन आपला स्वतंत्र गट स्थापन करत असल्याचं पत्र सादर केलंय. लोकसभा अध्यक्षांच्या देखत बंडखोर आमदारांनी पत्रावर सह्या केलेत. त्यामुळे या खासदारांच्या स्वतंत्र गटाला लोकसभा अध्यक्षांनी मान्यता दिली. पक्षांतर बंदी कायद्यानुसार स्वतंत्र गट स्थापन करण्यासाठी आमदार किंवा खासदार संख्येच्या एकूण संख्याबळाच्या 2/3 संख्याबळाची गरज असते. ठाकरे गटाचे एकूण 9 खासदार आहेत. यापैकी 6 खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन केलाय. त्यामुळे या गटाला अधिकृत मंजुरी मिळाली. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू होती. मात्र दिल्लीतील भाजप श्रेष्ठींना या ऑपरेशनला ग्रीन सिग्नल दिला नव्हता. अखेर 10 जून रोजी दिल्लीत झालेल्या NDAच्या बैठकीनंतर अमित शाह यांनी पंतप्रधान मोदींशी बातचीत करून या ऑपरेशनला ग्रीन सिग्नल दिलाय. यानंतर दिल्लीतील एका हॉटेलमध्ये ठाकरे गटाचे बंडखोर खासदार एकनाथ शिंदे यांना भेटले होते. त्यानंतर ऑपरेशन टायगरला खऱ्या अर्थाने वेग आला होता. कोणते खासदार शिंदे गटात गेले ते पाहूयात. संजय जाधव, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे, संजय दिना पाटील. ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज.